नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मातीच्या भांड्यातलं झणझणीत असा चिकनचा रस्सा। या रस्स्यासाठी जे काळ्या मसाल्याचं वाटण लागतं ते आपण ताजंच बनवणार आहोत। अगदी सगळ्यांना हा चिकन रस्सा बनवता येईल। या ठिकाणी मी 500 ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे। तर यामध्ये मी 1 ते 2 चमचा मीठ घातला आहे, 1 चमचा हळद घातला आहे आणि अर्धा लिंबू पिळून घेतला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर 10 ते 15 मिनिट झाकून ठेवून दिलं आहे। तर आता आपण वाटण बनवूया। वाटण बनवण्यासाठी एका मिक्सी जार मध्ये मी थोडीशी कोथिंबीर, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे। त्यानंतर भाजलेलं खोबरं घेतलं आहे, 1 चमचा तीळ घेतला आहे, 1 चमचा जिरे आणि भाजलेला कांदा घातला आहे। आता हे सगळं व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे वाटण तयार आहे। त्यानंतर इकडे मातीच्या भांड्यात 4 ते 5 चमचे तेल गरम केलं आहे। त्यामध्ये 1 कांदा बारीक चिरून घातला आहे। कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेतला आहे। कांदा छान परतून झाल्यावर त्यामध्ये 1 टोमॅटो चिरून घातला आहे। टोमॅटो छान मऊ होऊ द्यायचा आहे। टोमॅटो कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। टोमॅटो कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे। चिकन व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता भांड्यावर झाकण ठेवून 10 मिनिट वाफेवर शिजवून घेऊया, पाणी न घालता। एकदा झाकण उघडून चिकन तळाला फिरवून घ्यावे। परत झाकण ठेवून 5 मिनिट शिजवून घेऊया चिकन। छान शिजला आहे। आता आपण त्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण घालूया। हे वाटण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। परतून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड, 2 चमचे काळा मसाला आणि 1 मोठा चमचा लाल तिखट घातलं आहे। आता हे सर्व मसाले छान परतून घेऊया। मसाले छान परतून झाल्यावर त्यामध्ये गरम केलेलं पाणी घातलं आहे। 1 ते 1.5 ग्लास आता पाणी घातलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे चिकन 10 मिनिट शिजवून घेऊया मंद आचेवर झाकण ठेवून। दहा मिनिटे झाले आहेत। तर आपलं चिकन रस्सा तयार आहे। तर तुम्ही पाहू शकता तर्री किती छान आली आहे आणि हे चवीलाही अप्रतिम झालं आहे। आता यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।